नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण करणार आहोत पालक पुरी. पालकाच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघूयात. एकदम मस्त अशा मऊ लुसलुशीत पालक पुरी. चला तर मग बघू कशा करायच्या पालक पुऱ्या. इथे मी अर्धी जुडी पालक घेतले. तर ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ आपण. 2-3 पाण्याने पालक भाजी स्वच्छ धुवून घेऊ. आता इथे पालक भाजी स्वच्छ धुवून घेतली. आता हिला कट करून घेऊ. जाड जाडच कट करून घ्यायचे. आपल्याला याला मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचे. तर इथे कट करून झाली भाजी. तिथे मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यामध्ये आपण कट केलेली पालक भाजी टाकून घेऊ. सगळी भाजी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. आणि याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या टाकू. 7-8 हिरव्या मिरच्या टाकू. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकू. थोडासा आल्याचा तुकडा टाकू. आणि 1 चमचा जिरे टाकू. आणि याला मस्त बारीक वाटून घेऊ आपण. याची प्युरे बनवून घेऊ. आता इथे मस्त आपला बारीक वाटून झाला आहे पालक आणि मिरची. मस्त अशी प्युरे झाली. कलर पण मस्त हिरवागार आहे. इथे 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं मी. हे याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून घेऊ. पांढरे तीळ घेतले 2 चमचे. 1 चमचा ओवा टाकू. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. एक चमचा तूप टाकू याच्यामध्ये, किंवा तेल टाकलं तरी चालेल. आणि आपण तयार करून घेतलेली पालक प्युरी याच्यामध्ये घालू. अगोदर अर्धी घालून घेऊ. मिक्स करून घेऊ आणि मग जशी लागेल तशी घालू. आपल्याला एवढी सगळी लागणार आहे, पण एकदम घालायची नाही. हे सगळं मिक्स झालं की मग आपण राहिलेली प्युरी याच्यामध्ये घालून घेऊ. आता राहिलेली पालक प्युरी याच्यात घालून घेऊ. आणि याचा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला. पुऱ्या करायच्या आहेत, त्यामुळं पीठ घट्टच मळायचं. इथे मळून झालं आपलं पीठ. परातीला थोडंसं तेल लावून याला मऊ करून घेऊ. मस्त असं मळून घेऊ पीठ. एकदम घट्ट गोळा झाला आहे माझा. थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून पाणी टाकलं होतं मी, 2-3 चमचे. नाही तर तेवढ्या तयार केलेल्या पालक प्युरीतच मळून झालं आहे पीठ. आता याला 5-10 मिनिट ठेवून देऊ. 5-10 मिनिटानंतर पोळपाटावर घेऊन याला थोडंसं मळून घेऊ. आणि याचे गोळे बनवून घेऊ, उंडे बनवून घेऊ. पुरीला जसे उंडे करतो आपण तसे याचे 7-8 उंडे आपण बनवून घेऊ अगोदर. याचप्रमाणे 7-8 उंडे आपण बनवून घेऊ. आणि तयार केलेल्या उंड्याची पुरी लाटून घेऊ. थोडंसं कोरडं पीठ लावून पुरी लाटून घेऊ याची. एकदम पातळ अशी पुरी लाटायची. खूप जाड असं ठेवायची नाही पुरी. चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची फक्त. अशाच प्रकारे तयार करून घेतलेल्या सगळ्या उंड्याच्या पुऱ्या लाटून घेऊ. तुम्हाला जर एकसारख्या पुऱ्या पाहिजे असतील तर एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने याला कट करून घ्या, किंवा मोठी एक चपाती लाटून
त्याच्या एकसारख्या पुऱ्या कट करून घ्या. आता इथे आपण जेवढे उंडे करून घेतले होते त्याच्या सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून झाल्यात. आता यात तळून घेऊ. पुऱ्या तळण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकले. आता आपलं तेल तापलंय का आपण बघू. थोडंसं पीठ टाकून बघू याच्यामध्ये. आपल्याला जसं पाहिजे तसं आपलं तेल तापलेलं आहे. तेल अगोदर तापून घ्यायचं, मग गॅस कमी करून घ्यायचा. आता याच्यामध्ये पुऱ्या सोडून तळून घेऊ. मस्त अशी टम्म फुगली आपली पुरी. आणि याचा तळल्यावर पण कलर हिरवागारच राहतो या पुऱ्यांचा. दुसरी पण पुरी मस्त टम्म फुगली आहे. पहिली पुरी आपली सोनेरी झाली आहे, मस्त तळून झाली आहे, ती काढून घेऊ. दुसरी पण पुरी आपली सोनेरी झाली. हे आपण पुऱ्या काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तयार केलेल्या तळून घेऊ. मस्त आपल्या सगळ्या पुऱ्या टम्म फुगत आहेत आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे. ज्यांना पालक भाजी आवडत नाही ते पण आवडीने खातील अशा पुऱ्या मस्त होतात ह्या. हे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत, सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसत्या तशाच खाल्ल्या तरी पण एकदम मस्त लागतात. तर इथे तळून झाल्यात आपल्या पुऱ्या. बघू शकता कलर पण एकदम मस्त आलेला आहे आपल्या पुऱ्यांना. तीळ पण छान दिसत आहेत वरून. लहान मुलांना पालक भाजी शक्यतो खायला आवडत नाही, त्यांना अशा प्रकारे पुऱ्या करून द्या, आवडीने खातील. व्हिडिओ